नमस्कार. कलाकृती रांगोळीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. खूप कमी वेळात खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची. आजचा ऑर्डर आहे आपला, मी तो पॅक करताना तुम्हाला दाखवते आहे. हे आहे पिकॉक मध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनाने सिलेक्ट करू शकता. यामध्ये खूप जणांनी मला प्रश्न विचारले आहेत की ही कशाचं मटेरियल आहे, काय आहे, किती दिवस आपण वापरू शकतो, कुठे वापरू शकतो. तर आज मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. हे आहे कमळ कळीसोबत, जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आहे 2 ताटाभोवतीच्या रांगोळ्या, ज्या तुम्ही कुणाला केळवणासाठी बोलवत असेल, अॅनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल तर तुम्ही त्यांना स्पेशल फील करवायसाठी ह्या वापरू शकता. त्यानंतर ताटाभोवती किंवा देवापुढे किंवा तुळशीपुढे जर तुम्हाला वेल म्हणून ठेवायचं असेल तर ह्या पाटाभोवतीच्या ज्या रांगोळ्या आहेत, ह्या 3 रांगोळ्या. त्यानंतर कमळाचा वेल आहे, हे पण सेम ताटाभोवती पाटाभोवती दरवाजामध्ये तुम्ही ठेवू शकता, चौरंगाला डेकोरेट करू शकता. त्यानंतर ही आहेत लक्ष्मीची पावलं. तर आता हे जे मटेरियल आहे हे ट्रान्सपरंट शीटवरती ओरिजिनल रांगोळी चिटकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वॉश करू शकत नाही, पण ओल्या फडक्याने त्याला हळूवार पुसू शकता. खूप जास्त उन्हामध्ये ठेवायचं नाहीये त्याला, तुम्ही बाहेर सहज कुठे ठेवू शकता, त्याला परत उचलून ठेवू शकता आणि हे रियुजेबल आहे, तुम्ही परत परत कितीहीदा त्याचा वापर करू शकता. जे मटेरियल आहे ते फोल्डेबल आहे, तुम्ही त्याला रोल करून ठेवू शकता. ठीक आहे, तुम्ही त्याचा कसाही वापर करू शकता, त्याची रांगोळी निघणार नाही, ती रांगोळी जशीच्या तशी राहील. आणि गिफ्टिंग पर्पजसाठी याचा सगळ्यात जास्त यूज होतो आहे. शिवाय महालक्ष्मी गणपती आहे, हरतालिका आहे, त्याच्यासाठी तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता आणि तुमचं घर छान डेकोरेट करू शकता. थँक्यू.